महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, अखंड हिंदुस्तानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्तान हिंदू, हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्म रक्षक, सरसेनापती, महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिलेदार, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराचे वारसदार, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे नाथ, महाराष्ट्राचे लोकनाथ, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, या मदत कक्षाचा 5वा वर्धापन दिन, वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या प्रसंगी उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, उद्योगमंत्री उदय सामंत, आमचे मित्र ABP माझाचे राजीव खांडेकरजी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढाजी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी, रामभाऊ शिंदे, खासदार धैर्यशील माने, आमदार कुमार ऐलानी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व पदाधिकारी, फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, मंगेश चिवटे आणि त्यांची टीम, आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व आपल्या या संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर्स, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आजच्या या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण गेले 5 वर्ष कशी गेली हे कळलीच नाहीत, आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सुरू झाला आणि त्यानंतर बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या मदत कक्षाचं काम पोहोचलं, आणि अनेक आपण त्याच्यातून उदाहरणं पाहिली। खऱ्या अर्थाने गोरगरीब गरजू रुग्णांना मदतीसाठी जे काही मार्गदर्शन किंबहुना मदत, काही लोकांचे उपचार, शस्त्रक्रिया, औषधं, हे सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अनेक अनुभव देखील आमच्या वैद्यकीय मदत कक्षालाही आले। या फाउंडेशनच्या वतीने श्रीकांत शिंदे यांनी रुग्णवाहिका देखील आपल्या या महाराष्ट्रामध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्नही केला। कोट्यावधी रुपयांची औषधं देखील या ठिकाणी रुग्णांना देण्याचाही प्रयत्न झाला, आणि त्याचबरोबर जे काही महागडे उपचार आहेत ते देखील सगळ्यांनाच घेणं परवडत नसतात, घेणं शक्य नसतात, आणि अशा परिस्थितीत मग त्या आईवडिलांची जी काही परिस्थिती निर्माण होते, मातापित्यांची असेल किंबहुना मुलांची असेल, ही पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत। असे अनेक प्रसंग मी स्वतः पाहिले, आणि जिथे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी मदत करण्याचं काम या वैद्यकीय मदत कक्षाने केलं। बाळासाहेबांचं, दिघे साहेबांचं देखील नेहमीच अशा परिस्थितीमध्ये संकटसमयी पाठीशी उभं राहण्याची एक त्यांची जी काही शिकवण होती, प्रेरणा होती, ती सदैव आचरणात आणण्याचं काम या आपल्या वैद्यकीय मदत कक्षाने केलं, आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामधून या मदत कक्षाची मागणी होऊ लागली, आणि त्याचा संपूर्ण आढावा देखील आपण त्या जी
जे पुस्तक आता आहे ते प्रकाशन त्याचं झालं आहे, चित्रफितीच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. यामध्ये एक टीम म्हणून ही काम सगळे जी काही आपली टीम आहे, हे जेव्हा जेव्हा रात्री अपरात्री कुणाचाही फोन यायचा आणि मग त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन असेल, त्याला शस्त्रक्रिया असेल, त्यांच्या डॉक्टरांची टीम तयार ठेवण्याचं काम असेल, हे सगळंच या टीमने अतिशय उत्तमपणे केलं. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आपण मानतो आणि त्याच प्रकारे या सर्व टीमने केलेलं काम मी पाहिलं आहे. कुटुंबाची जी काही ओढाताण, कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना अशा प्रकारचा जेव्हा एखादा प्रसंग येतो तेव्हा त्यांची काय ओढाताण होते हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु असे अनेक प्रसंगही पाहिले. कोविडमध्ये देखील अनेक प्रसंग आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून देखील या टीमने काम केलं. अगदी अन्नधान्यापासून, जेवणापासून, औषधांपासून, जेव्हा रेमडेसिवीर, टोसलीजुमाब ही इंजेक्शन मिळत नव्हती त्यावेळेस नुसते वेड्यासारखे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्या इंजेक्शनसाठी धावाधाव करायचे, तेही चित्र आपण पाहिलं. आणि अशा परिस्थितीत देखील जिथून मिळतील तिथून औषधं, इंजेक्शनं सरकारची, स्थानिक स्वराज्य संस्थांची वाट न पाहता आपण केलं. अगदी ऑक्सिजन लावण्याचं जे कॉन्सन्ट्रेटर आहे ते देखील मिळत नव्हते. परदेशातून, इकडून तिकडून, जिकडे ती आपण बँक तयार केली आपल्या फाउंडेशनने आणि आपल्या वैद्यकीय मदत कक्षाने. ते देखील घराघरामध्ये कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन देण्याचं काम देखील या टीमने केलं. आणि मग ज्या ज्या माध्यमातून आपल्याला मदत करता येईल त्या माध्यमातून या वैद्यकीय मदत कक्षाने आपल्या या रुग्णांना मदत केली. या महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक ठिकाणाहून मागणी आली. त्या ठिकाणी देखील मग ते रेमडेसिवीर असेल, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेटर असेल, औषधं असतील, देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे याला पूर्ण सगळ्या सीमा, कुठल्याही मर्यादा राहिल्या नाहीत. आणि हे काम आपलं स्वतःचं आहे. हा रुग्ण आपल्या घरातला आहे, हा आपला नातेवाईक आहे. या भावनेतून प्रत्येक काम या सर्व टीमने केला. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक जे ज्येष्ठ गीतकार, शायर मजरू सुलतानपुरी म्हणतात, मग यावेळेस सुरुवातीला मैं अकेला ही चला था जानिब मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया. अशा प्रकारचं हे टीम तयार झाली. आठवले साहेब इकडे आहेत. थोडंसं तुम्ही चौकार षटकार मारलेले आहेत, पण अतिशय आठवले साहेब आले की वातावरण बदलून जातं एकदम. आणि मग घाई चला चला मंगेशला सगळे सांगत होते, परंतु आठवले साहेबांचं सुरू झाल्यानंतर मग थांबा, सुरू राहू द्या. खरं म्हणजे हा आरोग्य सेवेचा यज्ञ जो आहे असाच अखंड धगधगता ठेवायचा असेल तर त्याला मेहनत, कष्ट धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक असे उपक्रम सुरू केले. आजही 31 डिसेंबर जो समारोप आपला वर्षाचा असतो, मोठा जल्लोषात सगळे साजरा करतात, वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात, आनंदोत्सव साजरा करतात. पण ठाण्यामध्ये मला आठवतं आहे दिघे साहेबांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदानाने 31 डिसेंबर साजरा करायचं ठरवलं. कारण 31 डिसेंबरला होणारे अपघात, बाईकवर असेल, मोटरवर असतील, कारचे अपघात असतील, चालताना असतील, आणि ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन त्यांचं ॲडमिट होताना पाहिल्यानंतर तेव्हा रक्ताचा जेव्हा तुटवडा देखील जाणवत होता. आणि मग त्यांनी एक नवीन संकल्पना केली. 31 डिसेंबरला रात्री 12 नंतर रक्तदान शिबिर सुरू. आजही ते सुरू आहे. खंडेकर साहेब आणि शिवाजी मैदान ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये न बोलवता रक्तदाते येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, शेकडो हजारो लोक. आपण रक्तदान शिबिर देखील आज रेकॉर्ड ब्रेक, त्यावेळेस आवश्यकता होती कोविड काळामध्ये. मला वाटतं किती 15.5
7 दिवसामध्ये 11,000 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. एवढी प्रचंड गर्दी झाली की काही लोकांना त्या काही टेस्ट असतात त्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही. असे हजारो लोक तयार झाले रक्तदान करायला. असं या वैद्यकीय मदत कक्षाचं काम आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अनेक प्रसंग जर आठवले तर खऱ्या अर्थाने अंगावर शहारे उभे राहतात. आणि त्या परिस्थितीमध्ये लहान चिमुरड्यांचं हृदयावर शस्त्रक्रिया असेल, कशी परवडणार त्यांना? आणि त्याचा जो चिमुकल्याचा जीव वाचवायचा असतो. पण अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय मदत कक्ष जो आहे हा पाठीशी त्यांच्या उभा राहतो. आणि खऱ्या अर्थाने आज अनेक शेकडो लहान मुलांवर शस्त्रक्रिया झाल्या. जवळपास किती 3,500 लहान बच्चूंवर वैद्यकीय आपल्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या झाल्या, त्यांचा जीव वाचला. कोट्यावधी रुपयांच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, अनेक हॉस्पिटल आहेत. मला सांगायला या ठिकाणी आनंदही होतो की त्यांचं बिल जे असतं ते भरू शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये मग खिशामध्ये हात घालून आम्ही काही वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थोडे पैसे आणि त्या समोरच्या हॉस्पिटलला सांगायचे तूही बाबा मदत कर. असे कोट्यावधी रुपयांची मदत बिलामध्ये देखील सवलत देण्याचं काम या वैद्यकीय मदत कक्षाने केलेलं आहे. आणि औषधं तर आपल्याला माहीत आहे, कुठेही काही महापूर येऊ द्या, पूर येऊ द्या, अगदी केरळपासून सगळे आमचे डॉक्टर इकडे समोर बसलेले आहेत. डॉक्टर भोर त्यांची सगळी टीम इकडे व्यासपीठावर बसलेले काही डॉक्टर, आपले मगाशी होते आपले काय सुराशे, डॉक्टर सुराशे, त्यांची टीम, सगळ्यांची नावं घेत नाही मी. अगदी जेव्हा जेव्हा सांगू तिथे सगळे आपली हातातली कामं बाजूला ठेवून, मग खेड असेल, महाड असेल, चिपळूण असेल, सांगली असेल, सातारा असेल, अगदी केरळमध्ये देखील 15-15 दिवस 20-20 दिवस जाऊन ह्या डॉक्टरांनी आपलं सगळं काम बाजूला ठेवून रुग्णांची सेवा केली. हे असे वैद्यकीय मदत कक्षाचं काम गेले अनेक वर्ष आपण पाहतोय. आणि आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे तेव्हा देखील मंगेश चिवटे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्याला जबाबदारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होता. परंतु दुर्दैवाने ते काय त्याला जबाबदारी मिळाली नाही. पण योगायोग बघा, मी मुख्यमंत्री झालो आणि तो आता मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षात काम करतो. मला वाटतं गेल्या 4 महिन्यामध्ये आपण किती शेकडो हजारो लोकांना माझ्याकडे पत्र येतात. पहिले 25,000 होते. खांडेकर साहेब आम्ही किती देतो आता 3 लाखापर्यंत. आवश्यकतेनुसार 3 लाखापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे दिले. कोट्यावधी रुपये गेल्या 3-4 महिन्यामध्ये या रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी दिले. शेवटी हे सरकार लोकांचं आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सरकार स्थापन झालेलं आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी तयार झालं आहे. आणि म्हणून या सरकारमध्ये कोणीही या वैद्यकीय उपचारापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार आहे. आणि यामध्ये अनेक काही सूचना मगाशी खांडेकर साहेबांनी देखील जे उत्पन्नाची मर्यादा आहे त्या बाबतीत देखील उल्लेख केलेला आहे. नक्की या बाबतीमध्ये देखील उत्पन्नाच्या मर्यादेमुळे कोणाला शस्त्रक्रिया वैद्यकीय मदत मिळत नसेल महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून, तर त्याचा देखील विचार करून त्याच्यातही बदल केला जाईल. आणि सगळ्यांनाच यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेची मदत मिळेल, त्याची व्याप्ती वाढवावी लागेल, ती आपण वाढवूया. शस्त्रक्रियेला निधी कमी पडतो म्हणून आपल्या हॉस्पिटल योजना स्वीकारत नाहीत अशी काही माहिती आलेली आहे. त्यामध्ये देखील आपण बदल करू, कारण त्यांना देखील आपल्याला सगळ्यांनाच न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून त्याचा निधी वाढवावा लागेल आणि तो देखील या ठिकाणी वाढवला जाईल. मगाशी खांडेकर साहेबांनी जत आणि इथल्या इतर ठिकाणची जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या बाबतीमध्ये उल्लेख केला. मी रात्री 1:30 वाजता जतमधले लोक आले होते. 12:30-1 वाजता आले, मी 1:30 वाजता पोहोचलो. त्याने देखील काही तिथला काही नकाशावर मला काही गोष्टी सांगितल्यात. त्यांना आम्ही त्यांच्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये 2,000 कोटीचं टेंडर काढतोय. म्हैसाळ योजना जी आहे ती योजना
त्याची व्याप्ती वाढवण्याचं काम आणि या इतर ज्या काही 40, 50, 60 गावं आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी आमचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी मला शॉर्ट टर्म सांगितलं, हे म्हैसाळ योजनेमधून आपण जे 7-8 तलाव जे कसे भरू शकतो कॅनलच्या माध्यमातून त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतोय, जेणेकरून त्यांना तात्काळ मदत होईल. एकही गाव, एकही माणूस आपल्या महाराष्ट्रातून आम्हाला सेवा मिळाली नाही, वंचित राहिलो आहे अशासाठी इतर ठिकाणी जाता कामा नये. ही जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि म्हणून ही जबाबदारी पूर्णपणे त्याची जाणीव ठेवून आपण काम करूया. शेवटी राजकारण बाकी लोक करत असतात, त्यांना करू द्या, परंतु राजकीय आरोपाला मी राजकीय उत्तर देणार नाही, मी कामाने उत्तर देईन एवढंच मी सांगत असतो. आणि म्हणून मी उदय सामंत, शंभूराज देसाई, चंद्रकांत आपले दादा पाटील आणि केसरकर यांना सांगितलं की तात्काळ या सगळ्या भागामध्ये त्यांची मागणी होती तिकडे काम मिळालं पाहिजे, उद्योग आला पाहिजे. मी उदय सामंत यांना सांगितलं तातडीने ते जाणार आहेत, पर्यटन मंत्री इकडे आपले आहेत लोडाजी, आणि त्या माध्यमातून लोकांना त्यांच्याकडे कौशल्य विकास विभाग आहे, अशा परिस्थितीत देखील आपल्याला कसं त्यांना आपल्याला काम देता येईल, तिथे उद्योग कसे नेता येईल यासाठी देखील तात्काळ आपण त्यामध्ये उपाय करतोय. शेवटी मी आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आम्ही दोघांनी जेव्हा शपथ घेतली त्यावेळेस पहिल्याच कॅबिनेटपासून आम्ही जे निर्णय घेऊ लागलो ते जनतेच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे, गावकऱ्यांच्या हिताचे, कष्टकऱ्यांच्या हिताचे, आणि ते धाडसी निर्णय आम्ही घेतोय. त्यामुळे कदाचित काही लोकांना त्याची अडचण होत असेल, परंतु ठीक आहे, आम्ही आमचं काम करतोय. आणि जे लोक आहेत या सेवापासून, सुविधापासून वंचित राहू नयेत यासाठी आमच्या सरकारमधले संबंधित मंत्री जे आहेत त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी असेल, मगाशी आपण म्हणालात रस्त्याचा विषय, या ठिकाणी रवींद्र चव्हाण देखील आहेत आमचे बांधकाम खात्याचे मंत्री. या भागामध्ये जिथे जिथे कनेक्टिव्हिटी पाहिजे, जिथे रस्ते नाहीत तिथे देखील आम्ही त्याचा सर्व आढावा घेतोय. आणि कुठेही कोणी उपचारापासून कनेक्टिव्हिटी नाही, रस्ता नाही म्हणून उपचारापासून काही आपण बातम्यांमध्ये पाहतो, चॅनलवर बातम्यांमध्ये पाहतो की काही परिस्थिती आहे, परंतु खांडेकर साहेब आम्हाला आता 4-5 महिनेच झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला देखील थोडा वेळ जनतेने नक्की दिला पाहिजे आणि देतील, कारण हे सरकार काम करणारं सरकार आहे. आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की जे काम गेल्या थोड्या दिवसामध्ये आम्ही केलेले किंवा करण्याचा प्रयत्न करतोय, आमचा वैयक्तिक अजेंडा काहीच नाही आहे. लोकांचा अजेंडा, लोकांना न्याय देण्याचं काम, या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातला सगळे घटक जे आहेत हे घटक त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, याचाच आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आपण साक्षीदार आहात की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की 2.5 वर्षामध्ये मी त्या सरकारमध्ये होतो, परंतु कोविड असेल, परंतु कोविड असल्यानंतर काही गोष्टी ज्या आपल्याला करता येणे शक्य होतं, परंतु आपण त्याच्यामध्ये काही म्हणजे त्रुटी राहिल्या. परंतु आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर आपण पाहिलं की या सरकारमध्ये जे काही बघा सण त्याच्यावरही टीका झाली, परंतु लोकांच्या मनामध्ये एक सण उत्सव देखील आपले महत्त्वाचे आहेत. जसे सण उत्सव साजरे झाले, एक वातावरण निर्मिती झाली, लोक बाहेर आले, लोकांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामुळे बघायला गेलं तर इकॉनॉमी देखील बूस्ट झाली, अर्थकारण देखील बदलू लागलं आणि कामं होऊ लागली. ह्या सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. शेवटी आपली संस्कृती परंपरा देखील महत्त्वाची आहे. आम्ही सगळे मर्यादा बंधनं काढून टाकली आणि त्यामुळे या राज्यामध्ये जे काही वातावरण पाहायला मिळतं आहे, सकाळी पहाटे 6-6 वाजेपर्यंत लोकांनी गणपती केले, दर्शन केलं, नवरात्रीमध्ये आम्ही फिरलो, तेव्हा लोकांचा जो काही चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आम्ही. आणि त्याहीवर काही लोकांनी टीका केल्या, बोला टीका करत राहा, आम्ही काम करत राहतोय. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की प्रत्येक कॅबिनेटमध्ये आम्ही एक तरी जलसिंचन योजना जी आहे, जलसंपदा विभागाचा जो थांबलेला जे काही काम आहे त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेत गेलो. जवळपास 16 योजना थांबल्या होत्या, त्याला आम्ही मंजुरी दिलेल्या आहेत आणि लाखो हेक्टर जमीन त्याच्या माध्यमातून ओलिताखाली येणार आहे. शेवटी हा शेतकरी बळीराजा आपला मायबाप आहे, हा अन्नदाता आहे, त्याला सुखी करणं हे सरकारचं काम आहे.
आणि म्हणून नक्की यामध्ये सगळ्यांचीच मदत आम्हाला पाहिजे. आणि मी सांगू इच्छितो की कधी कुठेही काही आम्ही चुकलो, कुठे काही त्रुटी राहून गेले तर नक्की आम्हाला विचारा, हक्काने विचारा. पण सरकारने जर चांगलं काम केलं, सरकारने जे चांगल्या योजना, चांगले निर्णय घेतले त्याची देखील वाहवा जरूर करा, अशा प्रकारची भावना आमची असते. शेवटी एखाद्याने चांगलं काम केल्यानंतर त्याला चांगलं म्हटलं तर तो आणखी चांगलं काम करू लागतो आणि आणखी चांगलं काम करणाऱ्यांची संख्या समाजामध्ये वाढते. आणि म्हणून आपण जे चांगलं काम करता तुमच्या ABP माझाच्या माध्यमातून जे कुणालाही माहीत नव्हते अशा लोकांना तुम्ही पडद्याच्या मागून समोर आणलं, व्यासपीठावर आणलं, लोकांपर्यंत त्यांचं काम पोहोचवलं आणि त्यामुळे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यानंतर ते आणखी त्यांची जबाबदारी वाढली, आणखी चांगलं काम करू लागले. त्यांना बघून इतर लोक चांगलं काम करू लागले. समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढली आणि याचा समाजालाच नक्की फायदा होत असतो. आणि म्हणून या सगळ्या जे काही काम वैद्यकीय मदत कक्ष करतोय त्याला मी त्यांचं अभिनंदन करतो. मंगेश चिवटेचं अभिनंदन करतो. डॉक्टर श्रीकांत इकडे नाही आहे, त्याचंही मी, मला तो येऊन गेला असेल ना, त्याचंही मी अभिनंदन करतो. कारण एक शेवटी एक डेडिकेशन, एक डिवोशन लागते, याला एक तळमळ लागते. नुसतं करायचं, कुठला आपला ट्रस्ट खोलला आणि झालं असं होत नाही. अगदी त्याच्यात तळागाळापर्यंत जावं लागतं. अगदी रात्री अपरात्री फोन घ्यावं लागतं. मला आठवतं आहे की कोविडमध्ये ही सगळी टीम रात्रंदिवस काम करत होती. मला वाटत नाही, मी पण तसंच काम करत होतो. मला आठवतं एकदा 3:30 पावणे 4 वाजता फोन आला, एक ऑक्सिजन संपलं म्हणून. ऑक्सिजन 1 तासात संपेल. अरे मी बोललो ऑक्सिजन 1 तासात संपेल, काय झोपले होते का काय तुम्ही आता? आणि अशा परिस्थितीमध्ये खांडेकर साहेब, आठवले साहेब, 450 पेशंट आपले ग्लोबल हॉस्पिटलमध्ये होते. 450 पेशंट. आणि मग मी पाठवलं माणूस, पोलीस पाठवले, तहसीलदार पाठवले, आपले कार्यकर्ते पाठवले. तळोजातल्या लिंडे कंपनीमध्ये टँकर भरत होता नांदेडकडे जाण्यासाठी, त्याला घेऊन ठाण्याला वळवला. आणि माझ्यावर खूप मग आरोप झाले, दुसऱ्या दिवशी बातमी आल्या, पण 450 लोकांचे जीव वाचले. आणि त्यावेळेस मला आठवत आहे की इकडे राहुल लोंढे पण आहे, त्याची बायको तर झाली होती कार्यक्रम तिचा, मी फोन नसता घेतला तर. बरोबर ना रे? नशीब त्याचं चांगलं. मी उठलो बरोबर काय त्या 3:15 आणि ते हॉस्पिटलमध्ये ते बोले, अरे कोविड आहे, ज्युपिटर हॉस्पिटलमधून कोविड आहे, ते कोविडचं हॉस्पिटल नाही, दुसरीकडे घेऊन जा. आता तो जर घेऊन जातोय तर त्याची बायको काय वाचत नाही. खांडेकर साहेब, मी त्या डॉक्टरला फोन केला, तुझं कोविड असू दे नसू दे, पहिले तिला नीट कर, स्टेबल कर, सकाळी बघू काय करायचं ते कर. आणि त्यामुळे त्याची बायको, त्याचं कुटुंब वाचलं. असे सगळे अनेक प्रसंग आहेत. पण असं करता करता आठवले साहेब, तुम्हाला एकदा झाला तर मला 2दा झाला. काही लोकांची तिकडे मेसेज यायला लागले, आता माझं शेवट आहे, माझं काय खरं नाही, मी काय कोविडमधून बाहेर येणार नाही, हॉस्पिटलमधून माझं संपलेलं आहे. आणि अशा प्रकारे एवढे मोठे मोठे मेसेज यायचे. आता मी विचार करायचो, तेव्हा मला कोविड झाला नव्हता, विचार करायचो, अरे खरंच काय झालं तर आयुष्यभर मनामध्ये आपले एक हे राहून जाईल, अरे आपण बघायला गेलो असतो तर बरं झालं असतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकाला बघायला गेल्यावर त्याचा डिमांड आणखी वाढत गेला, दुसरा, तिसरा, चौथा. आता मी बोललो, आता मलाच होऊ दे बाबा, म्हणजे एकदा झंझट जाऊ दे. अशा परिस्थितीमधून आपण काम केलं. असे अनेक प्रसंग आहेत कोविडमध्ये की खूप लोकांना आवश्यकता, स्वतःचा नातेवाईक आपले पण परके झाले होते, घाबरले होते सगळे. काही लोक तर हार्ट अटॅकने त्यांचा जीव गेला घाबरून. कोण फक्त PP किट, पांढऱ्या PP किटमधून सगळे दिसायचे. सुरुवातीला तर भयानक परिस्थिती होती. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना आपण सगळ्यांनी, सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये पक्ष म्हणून नाही, पक्षविरहित सगळे, ज्यांनी पाहिजे तिथे मदत केली. पोलिसांनी मदत केली, पत्रकारांनीही मदत केली, सगळ्यांनी मदत केली, NGOनी मदत केली. सगळ्या इथे काय जात पात धर्म पंथ काही नव्हता. ज्याला जिथे जिथे शक्य होईल त्यांनी मदत केली आणि दुसऱ्यांचे जीव वाचवले. अशा परिस्थिती या वैद्यकीय मदत कक्षाने फार मोठं जिकिरीचं काम केलं आहे, हे नक्की या ठिकाणी नमूद करावं लागेल. आणि तसं बघायला गेलं तर हे तसं सोपं काम नाही. रात्री अपरात्री कधी पण, जसं डॉक्टर म्हणजे
एक परमेश्वराचा नंतर त्याचा दुसरा रूप म्हणून डॉक्टरकडे पाहतो आपण, तो जीव वाचवतो. आणि ही देखील अशीच टीम आहे. रात्री अपरात्री फोन उचलणं, त्याला ट्रीटमेंट देणं, त्याला ॲडमिट करणं, ह्या सगळ्या गोष्टी करताना मी पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून मी आज सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो. या सभागृहात देखील खूप डॉक्टर उपस्थित आहेत, आरोग्यदूत उपस्थित आहेत. आणि मी तसं काही डॉक्टर नाही, पण खांडेकर साहेब मगाशी म्हणाले तसं इथे कोणी इंजेक्शन देतो, कोणी भूल देतो, तसं आणखी काय करतो, तशी एक शस्त्रक्रिया मी 30 जूनला केली. मोठं ऑपरेशन केलं आणि ते ऑपरेशन देखील सक्सेस पण झालं. आठवले साहेब जसं म्हणाले मगाशी. आणि बरेच लोक त्यानंतर मला डॉक्टर म्हणू लागले, कारण बरेच लोक तडातड बरे झाले पटापट. सोशल मीडियावर पण एकनाथ शिंदे फिटनेस सेंटर असं नाव पण टाकलं काही लोकांनी. काही लोकांचा मास्क गेला, काही लोकांचं आणखी काय गेलं, फटाफट निघालं. पन्नास फुटाचं अंतर कमी झालं लोकांमधलं. हे सगळं झालं. सगळ्यांचे बंद झालेले दरवाजे उघडले गेले, बरोबर ना. मग डॉक्टर मी थोडा तरी डॉक्टर आहेच म्हणजे. ठीक आहे, गंमत आहे, जाऊ द्या. पण आपण काम करत राहू. काही लोक आरोप करत राहतील आणि त्याच्यावर आपल्याला काय विचार करायचा नाही. आठवले साहेब मगाशी बोललेले आहेत खोक्यावर. तसं खोकं बघायला गेलं तर तो मी एकदा कुठंतरी म्हणालो की एक कुठंतरी बंगालमध्ये एक सिने अभिनेत्रीच्या कुठे 16 का 20 कोटी पकडले होते ना त्याला. 20 कोटीला एक मोठा टेम्पो लागला. आता 50 कोटीला एक मोठा ट्रक लागेल आणि 50 गुणिले 50 म्हणजे किती, 100 ट्रक. हे कसं काय लपेल का? त्यामुळे आता ठीक आहे, बोलायचं म्हणून बोलायचं. आणि त्याच्यावर आठवले साहेबांनी सांगितलेलं आहे, खोक्यावर डोक्यावर काही लोकांचा परिणाम झाला असेल, त्याला आता शस्त्रक्रिया, तर ते काय कुठला उपचार असतो ना, तो मानसिक उपचार, ते आमच्या ठाण्याला आहे. त्यामुळे ठीक आहे, गमतीचा भाग आहे, जाऊ द्या. काम आपण करत राहू. पण खांडेकर साहेबांना माझी विनंती आहे, आम्ही चांगलं काम केलं तर तुम्ही चांगलं म्हणायलाच पाहिजे. हां, चुकलं तर तुम्ही नक्की बोला की बाबा इथं तुमची चूक आहे. आणि आम्ही लगेच ते सरकार म्हणून शेवटी एक तुम्ही हा लोकशाहीतला चौथा स्तंभ आहात. त्यामुळे तुम्हाला आम्ही सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत की जिथे आम्ही चांगलं काम करू तिथे चांगलं म्हणा, जिथे आम्ही चुकू, कुठे काय त्रुटी राहील तर नक्की तुम्ही याच्यामध्ये आम्हाला सूचना करा. आणि शेवटी सगळंच काय आम्ही काही सर्वज्ञानी आहोत असं कधी मानत नाही आम्ही. याच्यामध्ये काही जे बाहेर लोक असतात त्यांना कळतात काही गोष्टी, त्यांनी त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या, तर नक्की त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येतात. आणि नक्कीच मी आपल्याला माहीत आहे, मी मुख्यमंत्री जरी असलो तरी मी आजही एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. आणि माझे पाय जमिनीवरच आहेत. त्यामुळे मी आपल्यातलंच एक आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण वेळ काढून इकडे आलात. आमच्या मंगेशच्या या टीमला धन्यवाद द्यायला, त्याचं अभिनंदन करायला. शेवटी ही पोरं एवढं काम करतात की त्यांना शाबासकी, त्याचा सत्कार करायचा बाकी राहिला. त्याचा याला मंगेशचा बोला पुढं, शाल बुके वगैरे आणा, मग करूया. आणि खऱ्या अर्थाने अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. सरकार पाठीशी उभं आहे. आपल्याला मी एकच सांगेन, हे सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, ज्या ज्या ठिकाणी मी जातो, म्हणजे सभा असेल, रॅली असेल, मेळावे असतील, भूमिपूजनं असतील, उद्घाटनं असतील, त्यावेळेस पाहायला मिळतं मला की लोकांमध्ये एक वेगळा, चेहऱ्यावर देखील त्यांच्या एक वेगळा आनंद. किंबहुना सभेत येतात ते ठीक आहे,
परंतु रस्त्याच्या दुतर्फा जे असतात त्यांना काय पडली आहे, कोण मुख्यमंत्री आला काय गेला काय, 2-2, 4-4 तास ते लोक तिकडे वाट बघतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काय हास्य आहे, आनंद आहे, ते बरंच काही सांगून जातं. त्यामुळे लोकांच्या मनातलं सरकार आलेलं आहे. आणि मगाशी आठवले साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपले आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे. म्हणून त्यांनी राज्याला विकासासाठी जवळपास 2 लाख कोटी रुपये रेल्वे आणि रस्ते यासाठी देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. तीही कामं चालू आहेत. आज देखील आम्ही केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबर एक बैठक होती मायनिंग आणि इतर ज्या काही विषयावर. त्यांनी देखील अनेक बाबतीमध्ये आपल्या सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि खऱ्या अर्थाने ह्या सरकार जे आहे सर्वसामान्य लोकांचं सरकार, याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि श्री डॉ.